हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत। 5वी पर्यंतच्या हिंदी भाषा पुस्तक छपाईचे अद्याप आदेश नाही। कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही। चंद्रपुरातील सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज विरोधात संतप्त विद्यार्थ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा। सुविधांच्या अभावावरून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष। अहमदाबाद विमान अपघात आतापर्यंत 247 मृतदेहांचे डीएनए जुळले। 232 मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले। उर्वरित 8 जणांच्या नातेवाईकांचे डीएनए जुळलेले नाही। आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरामध्ये सायकल रॅली। पंढरपुरात रविवारच्या पार्श्वभूमीवर सायकल गोल रिंगण। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची देखील उपस्थिती। कल्याणमध्ये काही भागात पाणीपुरवठा बंद। मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद। सीसीटीव्ही केबलची वायर टाकताना जलवाहिनी फुटली। बीड जिल्हा पाणीदार होणार कसा? 359 कोल्हापुरी बंधाऱ्यांना 1492 गेटची आवश्यकता। पाणी वाहून जात असल्याने चिंता व्यक्त। बंधारे निरुपयोगी, शेतजमीन कोरडीच। एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान सामानाशिवाय पटनाला पोहोचले। सामानाशिवाय विमान उतरल्यानंतर विमानतळावर गोंधळ। पावसामुळे कार्गोचे वजन वाढल्याने सामान उतरवल्याचे एअर लाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सांगितले। सांगलीच्या तासगावमध्ये आढळले अर्भक। बोरगावच्या शेतात आढळले अर्भक। अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ। अमरावतीत 15 वर्षीय मुलीवर अत्याचार। 17 वर्षीय अल्पवयीन मुलाकडूनच मुलीवर अत्याचार। मेळघाटातील चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना। साताऱ्यातील खिंडवाडीत टँकर पलटी। खिंडवाडीत केमिकलने भरलेला टँकर पलटी। टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकलची गळती सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।